श्री स्वामी समर्थ मंडळी, 18 जानेवारी 2026 रोजी मौनी अमावस्या आलेली आहे. मौनी अमावस्येला काही गोष्टी करायच्या नाहीत. मौनी अमावस्ये दिवशी चुकूनही काही गोष्टी टाळणे गरजेचं आहे. चुकूनही त्या गोष्टी करायच्या नाहीत. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? मौनी अमावस्येला काय करावे, काय करू नये, त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात काय होणार आहेत, या संदर्भातली माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे ती माहिती पाहून त्यानुसार मौनी अमावस्येला काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. तर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत मौनी अमावस्येला, ती माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, मौनी अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला स्नान, दान आणि पितरांना पिंडदान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं असं म्हणतात. याशिवाय मौनी अमावस्येचे काही खास नियमही शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, ज्याचं पालन करणं गरजेचं आहे. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पितरांना पिंडदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असंही मानलं जातं की कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास उत्तम फळ मिळतं. यामुळे पाप नष्ट होतं आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रामध्ये मौनी अमावस्येचे काही नियमही सांगितलेले आहेत, ज्याचं पालन करणं आवश्यक आहे. या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितर नाराज होऊ शकतात, तर काही गोष्टी केल्याने मोक्षप्राप्तीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, तर बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. त्या अगोदर मौनी अमावस्येचा मुहूर्त काय आहे ते बघा. यावर्षी मौनी अमावस्या 18 जानेवारी रविवारी येत आहे. असं मानलं जातं की या शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं. असं केल्याने खूप शुभ फळ मिळतात. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी स्नान करताना विड्याचे पान डोक्यावर ठेवून ऐरी बैरी पैरतक बम महादेव मातपर हा मंत्र म्हणत स्नान करावं. या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर अन्न पाणी न घेता गरजू व्यक्तीला उडीद आणि तांदूळ दान करा. याशिवाय तुम्ही ब्लँकेट आणि गरम कपडेही दान करू शकता. अमावस्येची तिथी पितरांना समर्पित मानली जाते. त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा लावा. मौनी अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यासारख्या प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे पितरांना आशीर्वाद मिळतो, तसेच आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करावं आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवाही लावावा. मौनी अमावस्येच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करणंही शुभ मानलं जातं. आता मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये ते पाहणार आहोत. तर बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मासे, लसूण, कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करावं. मौनी अमावस्येच्या दिवशी राग, लोभ आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं. असं न केल्यास व्रताचं फळ मिळत नाही आणि पितर नाराज होऊ शकतात. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पितर नाराज होऊ शकतात. त्यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुत्रा, गाय, कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास देऊ नये. असं करणं शुभ मानलं जात नाही. त्याचे परिणामही वाईट भोगावे लागू शकतात. तर अशा पद्धतीने मौनी अमावस्येला तुम्ही ही काळजी घ्यायची आहे. काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाहीत ते या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही मौनी अमावस्येला काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.